तर आरक्षण आंदोलनांमुळे देशात कुठेही राजकीय परिणाम झालेला नाही। आरक्षण दिलं वा नाही दिलं म्हणून निवडणुकीवर परिणाम नाही असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे। तर आरक्षण दिल्यामुळे सरकार पडत माहित नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। मराठे काहीही करू शकतात हे मला माहिती आहे असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। मराठा आणि ओबीसी या जे काही आंदोलनं सुरू झाली त्याच्यामुळे महाराष्ट्रात गावागावात उभी फूट पडल्याचं दिसतंय। राजकारण होतं, निवडणुका येतात, निवडणुका जातात, पण त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रात ही परिस्थिती होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल, त्याच्यासाठी काय करायचं नेमकं ठरवलंय? नाही, खरं म्हणजे तुम्ही जे म्हणालात ना, माझं देखील मत एवढंच आहे की जी काही आंदोलन मराठा समाजाचं चाललं किंवा त्याला काउंटर आंदोलन ओबीसीचं चाललं, याचा पॉलिटिकल फॉलोआउट काही नाही। मी तुम्हाला अगदी स्पष्टपणे सांगतो की देशभरामध्ये अशा प्रकारच्या आंदोलनामुळे निवडणुकीवर त्याचा परिणाम झालाय असं कधीच मला पाहायला मिळालं नाही। अगदी मंडल आयोगापासून तर कालपर्यंत आपण कुठल्याही राज्याची निवडणूक बघा, त्या राज्याच्या निवडणुकीत आरक्षण दिलं नाही दिलं म्हणून काही कोणी खूप मोठ्या प्रमाणात निवडून आलं नाही दिलं म्हणून कोणी खूप मोठ्या प्रमाणात पडलं असंही नाही। त्यामुळे याच्याकडे पॉलिटिकल अँगलने मला बघायचं नाही, पण एवढं निश्चित आहे की कुठेतरी महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक जे आहे हे याच्यामुळे डिस्टर्ब होतं, ही मात्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। नाही, आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणले मला माहित नाही, परंतु आमचा शिंदे साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे। काय असतं, कशाने काय पडतं आणि कशाने काय पडत नाही। आरक्षण दिलं सरकार पडतं का नाही पडतं मला नाही माहित, पण मराठी काही करू शकतात एवढं मात्र मला माहिती।